महाराष्ट्राच्या एका मनसोपचार तज्ञ महिलेने जगातली सर्वात अवघड ट्रायथॉलन स्पर्धा जिंकली आहे. हाडं गोठवणारं पाणी, हिमालयातले धोकादायक रस्ते, 4140 मीटर उंची आणि त्यात 10 किलोमीटर सायकलिंग, 21 किलोमीटर ट्रेल रन, हे सगळं पार करत त्या ही स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात. कोण आहेत त्या डॉक्टर सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. नाशिकच्या डॉक्टर देविका पाटील यांनी नेपाळमध्ये होणारी हिमालयन एक्स्ट्रीम सोलो 0.5 ही अतिशय अवघड ट्रायथॉलन स्पर्धा पूर्ण करत इतिहास रचलाय. एव्हरेस्टिंग आयर्नमॅन स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात. पण त्यांचा प्रवास फक्त मेडल्सचा नव्हता, तर सेल्फ डाऊट, मेंटल स्ट्रगल आणि प्रचंड मेहनतीचा होता. डॉक्टर देविका या व्यवसायाने सायकियाट्रिस्ट आहेत. त्यांनी MBBS आणि MD पूर्ण करून आरंभ मेंटल हेल्थ क्लिनिकची को फाउंडर म्हणून काम सुरू केलं. इतकंच नाही तर 2022मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने मान्यता दिलेल्या स्पोर्ट्स आणि सायकियाट्रिस्ट म्हणूनही त्यांची निवड झाली होती. पण दिवसभर पेशंट्सवर उपचार करणारी ही डॉक्टर पहाटे सायकलिंग, रात्री स्विमिंग आणि सुट्टीच्या दिवशी घाटांमध्ये सराव करत होती. विशेष म्हणजे कोविड काळातही त्यांनी ड्युटी आणि ट्रेनिंग दोन्ही सांभाळलं. 2021मध्ये जर्मनीतली हॅम्बर्ग आयर्नमॅन ट्रायथॉलन स्पर्धा त्यांनी 13 तास 3 मिनिटात पूर्ण केली होती आणि त्या भारतातल्या दुसऱ्या सर्वात फास्टेस्ट वुमन आयर्नमॅन ठरल्या होत्या. एव्हरेस्टिंग अल्ट्रा सायकलिंगमध्ये ही त्यांच्याकडे नॅशनल रेकॉर्ड आहे. डॉक्टर देविका पाटील यांची ही गोष्ट फक्त स्पोर्ट्सची नाही आहे, तर स्वतःवर विश्वास ठेवून अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण करून दाखवण्याची आहे. एक प्रेरणा आहे. या अचिव्हमेंटविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.